आपण या जगामध्ये जे जे कृती करतो, एक तर तुम्ही घडवताय किंवा बिघडवताय, तुम्ही काहीतरी करताय. या सृष्टीमध्ये मानव हा एकमेव असा घटक आहे की जो सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये तर घडवतोय नाही तर बिघडवतोय. बाकी सर्व जीव हे घडवायचंच काम करतात. ते प्रकृतीचा संपूर्ण हिस्सा आहे. मनुष्य प्रकृतीपासून स्वतंत्र आहे. की पार्वतीने स्नान करण्याच्या वेळी स्वतःच्या शरीराचा मळ काढला आणि त्याच्यापासून गणपती बनवला. जे गण आहेत शिवाचे त्यांचा पती बनवला का न विचारता मध्ये कोणी प्रवेश करू नये. तयार कशापासून केला? स्वतःपासून. कशा करता केला? स्वतःचं रक्षण करण्यात. तसं या प्रकृतीने मनुष्य तयार केला. तोच मनुष्य त्याला अधिकार दिला घडवण्याचा. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा अधिकार देता त्याची दुसरी बाजू पण त्याला आपोआप प्राप्त होते. जळणघडण जे आहे ती तुम्हाला बिघडण्याची पण संधी देते. आणि म्हणून सद्गुरू म्हणता हे जे शरीर आहे तुमचं, हे शरीर या प्रकृतीचाच एक हिस्सा आहे. तुम्ही त्याची घडण तर करताच आहे ना. सर्वात महत्वाची जळणघडण जी व्हायला पाहिजे ती म्हणजे तुम्ही स्वतःला जसं हवं आहे तसं घडणं होय. तुम्ही पाहिलं असेल आरशासमोर एक मांजर उभी आहे आणि त्या आरशामध्ये सिंहाचं प्रतिबिंब आहे. तुम्ही स्वतःला कसं बघता? कसं हवंय तुम्हाला? तुमचं जीवन कसं हवंय हे तुम्हाला माहिती नाहीये. जळणघडणीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला जसं पाहिलं होतं तसं आम्ही स्वतःला घडवतच नाही. पण आजूबाजूला आम्ही तशी परिस्थिती मात्र काय करतो? निर्माण करतो. म्हणून पाखंड तयार होतं. सद्गुरूंना सांगायचं जरा वेगळं आहे. त्यांना सांगायचं आहे तुमचं जीवन आतून आनंदी असलं पाहिजे. तुमचं जीवन आतून तृप्त असलं पाहिजे. तुम्ही त्याला तसं घडवताय का? आपण जेव्हा जग घडवायला जातो, दुसऱ्यांना आपण काही उपदेश करतो किंवा दुसऱ्यांना आपण काही आदर्श निर्माण करतो, दुसऱ्यांना आपण समोर काहीतरी पुरुषार्थ निर्माण करून दाखवतो, तेव्हा त्याच्यापूर्वीही तुम्ही जे काही मिळवणार आहात ते मिळवण्यापूर्वी तुम्ही स्वतःला घडवा पहिलं. जगाची जळणघडण नंतर करा. तुमचं सौंदर्य चेहऱ्याचं किंवा शरीराचं सौंदर्य वाढवण्यापेक्षा जे तुमचं सौंदर्य कर्तृत्वाचं आहे, पुरुषार्थाचं आहे, आनंदाचं आहे, तृप्तीचं आहे, समाधानाचं, सेवेचं जे सौंदर्य आहे हे सौंदर्य तुम्ही वाढवा. माणसं बाहेरून कृत्रिमपणे सुंदर आणि आनंदी होण्यापेक्षा त्या आतून सुंदर पाहिजे. आमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, जी खुशी आहे ही नैसर्गिक पाहिजे. जग काय म्हणतं, जगाचा काय विचार आहे, जग काय विचार करतं, काही विचार करू नका. जग तेच विचार करतं जे तुम्ही करता. तेव्हा आजूबाजूचं जग घडवण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी पहिलं स्वतःला घडवा. जे माझ्यावर उधळलेली फुलं असो किंवा माझ्या रस्त्यात फेकलेली काटे असोत, मला दोन्हींसोबत चालण्याची कला माझ्याकडे आहे. दोन्हींसोबत मी आनंदाने जाऊ शकतो. ही जी कला आहे याला म्हणतात घडवणं. आणि असं आम्ही स्वतःला घडवलं पाहिजे आणि आमचं जीवन सुंदर बनवलं पाहिजे. घडवणं आणि बिघडवणं याच्यामधला फरक काय नेमका? जर आम्हाला हवं असं जर आम्ही स्वतःला घडवलं तर ते कितपत योग्य राहील आणि ते आम्हाला अधिकार आहे का तेवढं? कारण एखादं जर झाड वाढतंय तर ते जर स्वतःच्या मनाप्रमाणे जर वाढलं तर त्याला आपल्याला जेवढं अपेक्षित उत्पादन आहे तेवढं नाही मिळणार. पण आपण ज्यावेळेस त्याला ट्रेनिंग देतो किंवा आपण त्याला आकार देतो व्यवस्थित, त्याच वेळेस आपण त्याच्याकडून जास्त उत्पादन घेऊ शकतो. तर तसं जसं आम्ही इथं आल्यानंतर आम्ही स्वतः एक वेगळे होतो आणि ज्यावेळेस तुम्ही आम्हाला घडवलं तर आमच्याकडून त्या गोष्टी आता होत आहेत. तर मग तसं जर आम्ही स्वतःला हवं असं जर घडवत बसलो तर मग ती शक्यता आहे का आम्ही आज जिथं आहोत तिथं पोहोचू शकेल? तो बिघडण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि घडण्याचे चान्सेस किती आहेत असं? सद्गुरू म्हणतात आपण जग घडवण्यापूर्वी जे काही काम तुम्ही करताय, तुमच्या शारीरिक गरजा, तुमच्या मानसिक गरजा, तुमच्या व्यक्तिगत जीवनाच्या पलीकडे जाऊन तुम्ही जे काही करताय त्याच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनाला स्पर्श करताय, ती घडवणूकच आहे. मग ती घडवणूक तुमच्याकडनं कशी होते? त्यातून या प्रकृतीला काय प्राप्त होतं, तुम्हाला काय प्राप्त होतं, याच्यावरून सगळं सार निश्चित होतं. कुठली गोष्ट का घडवली जाते किंवा कुठल्या व्यक्तीला का घडवलं जातं? आपण या जगामध्ये जे जे कृती करतो, एक तर तुम्ही घडवताय किंवा बिघडवताय. तुम्ही काहीतरी करताय. तुम्ही श्वास घेताय तर तुम्ही जर उथळ घेताय तर तुम्ही तुमच्या फुफ्फुसांना बिघडवताय. तुम्ही वाकडे तिकडे उभे राहताय तुम्ही तुमच्या सांध्यांना बिघडवताय. तुम्ही कसलंही अन्न कसंही खाताय तर तुम्ही तुमच्या आरोग्याला बिघडवताय, पचनसंस्थेला. आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक, जागृतपणे आणि व्यवस्थितपणे करताय तर तुम्ही तुमच्या शरीराची जडणघडण करताय. तुम्ही एखादं काम करताय तर तुम्ही ते घडवताय नाही तर बिघडवताय. म्हणजे घडणं आणि बिघडणं हे सतत चालू आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की आपण जग घडवतोय
नाही घडवत ते तर बिघडवतोय. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही ती जागा आहे तशीच ठेवता का? साध्या रस्त्याने जाताना तुम्ही कुठेतरी पाणी प्यायला जरी थांबले किंवा जेवण करायला थांबले तर तुम्ही ती जागा काय करता? साफ करता आणि तुम्ही आणलेला कचरा तिला टाकून जाता. या सृष्टीमध्ये मानव हा एकमेव असा घटक आहे की जो या सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये तर घडवतोय नाही तर बिघडवतोय. बाकी सर्व जीव हे घडवायचंच काम करतात. त्यांना ॲटो प्रोग्राम आहे. ते प्रकृतीचा संपूर्ण हिस्सा आहे. मनुष्य प्रकृतीपासून स्वतंत्र आहे. त्याचा हिस्सा आहे पण तो स्वतंत्र पण होऊ शकतो. ही समस्या आहे. का तर त्याने या प्रकृतीचं काय करावं? संवर्धन करावं म्हणून प्रकृतीने त्याला असं घडवलं. जसं आख्यायिका आहे शिवलीलामृतामध्ये की पार्वतीने स्नान करण्याच्या वेळी स्वतःच्या शरीराचा मळ काढला आणि त्याच्यापासून गणपती बनवला. जे गण आहेत शिवाचे त्यांचा पती बनवला का? न विचारता मध्ये कोणी प्रवेश करू नये म्हणून त्यांच्यावर पण राज्य करू शकणारा आणि त्यांच्यावर अधिकार गाजवू शकणारा गणांचा पती तयार केला, तिथे उभा केला. तयार कशापासून केला? स्वतःपासून. कशा करता केला? स्वतःचं रक्षण करण्याचा. तसं या प्रकृतीने मनुष्य तयार केला. तोच मनुष्य त्याला अधिकार दिला घडवण्याचा. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा अधिकार देता त्याची दुसरी बाजू पण त्याला आपोआप प्राप्त होते. जेव्हा तुम्ही एखादं नाणं धारण करता तेव्हा त्याची जेव्हा छापा तुम्हाला मिळतो काटा पण मिळतो. जेव्हा तुम्हा एखाद्याला चांगलं करण्याचा अधिकार देता तेव्हा त्याला त्याचा वाईट करण्याचा पण अधिकार मिळतो. जेव्हा एखादा दरवाजा तुम्ही येण्यासाठी उघडता तेव्हा तो जाणाऱ्यांसाठी पण उघडा होतो. तुमच्यासाठी एखादा व्यक्ती त्याच्या मनाचे त्याच्या हृदयाचे दरवाजे उघडतो भावनांसाठी तेव्हा चांगल्या भावना बी त्याच्यामध्ये प्रवेश करू शकतात आणि वाईट भावना पण प्रवेश करू शकतात. जसं आपण एखाद्याला जर जीव लावला त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं, त्याच्याविषयी आदर निर्माण होतो. अगदी तसंच त्याच्याच विषयी तुम्हाला क्रोध निर्माण होऊ शकतो आणि त्याच्याच विषयी तुम्हाला अनादर निर्माण होऊ शकतो. रस्त्याने चाललेल्या माणसाबद्दल ना तुम्हाला प्रेम आहे ना त्याच्याबद्दल क्रोध आहे. तुम्हाला जर सांगितलं की रस्त्याने चाललेल्या माणसावरती राग करा, थोडासा राग निर्माण करा, नाही येणार तुम्हाला. त्याला शिव्या द्या, नाही देऊ शकत तुम्ही. का? कारण त्याच्याविषयी कुठल्या प्रकारचे सकारात्मकही संबंध नाही तर नकारात्मक कसे बनणार? जर एखाद्याकडे जर तुम्ही नकारात्मक संबंध जरी बनवले तर सकारात्मक संबंधाची पण शक्यता निर्माण होते. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल कॉलेजमध्ये सगळ्यात एकमेकाचे दोष काढणारे, एकमेकाचे शत्रुत्व तयार करणारे मुलं किंवा मुली एकमेकाचे मित्र बनतात आणि अगोदर असलेले मित्र नंतरचे शत्रू बनतात. दोन्ही बाजूनी प्रक्रिया ओपन होते. जळणघळण जे आहे ती तुम्हाला बिघडण्याची पण संधी देते. आणि म्हणून सद्गुरू म्हणता हे जे शरीर आहे तुमचं, हे शरीर या प्रकृतीचाच एक हिस्सा आहे. तुम्ही त्याची घडणच करताच आहे ना. तुम्ही काहीच करत नाही पण कमीत कमी अगदी पार भिकारी आणि एकदम आळशी माणूस असू द्या, किती पण तमसमध्ये गाजलेला माणूस असू द्या, तो त्याच्या शरीराला श्वास तर देतोय, पाणी पण देतोय, आहार पण देतोय. म्हणजेच तो त्याच्या शरीराला घडवतोय, एकतर घडवतोय नाही तर बिघडवतोय. आणि म्हणून सद्गुरू पुढे जाऊन म्हणता तुम्ही हे जग घडवण्यापूर्वी तुम्ही जगाची सुरुवात तुमच्या शरीरापासून आहे. आणि शरीराच्या संबंधाने येणारी सगळं नाती, माणसं, गरजा या सर्व गोष्टी ज्या आहे यांनी तर जग बनलेले आहे. लोकांना कळायला लागलं सावली पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, मग लोकांनी झाडं लावायला सुरुवात केली. गरज ही शोधाची जननी आहे. आम्ही जेव्हा आमच्या आजूबाजूचं जग असेल ज्याला आम्ही घर म्हणतो, ज्याला आम्ही परिवार म्हणतो, ज्याला माणसं म्हणतो, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही अशाच माणसाला प्रवेश देतो जो आमचं आयुष्य आणखीन सुंदर करेल. का तुम्ही आहे का तुमच्यापैकी कोणी की माझं आयुष्य आणखीन कुरूप व्हावं म्हणून कोणतरी नवीन माणूस आणला घरामध्ये? म्हणून प्रत्येकाला सुंदर बायको पाहिजे, सुंदर नवरा पाहिजे, कर्तबगार नवरा पाहिजे. का पाहिजे? जर एखादा अनाथ मुलगा जर अडॉप्ट करायचा असेल, दत्तक घ्यायचा असेल तर तिथं पण जाऊन निवड करतो आपण ह्याच्यापैकी कुठला घ्यायचा. मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश देतो कोणाला तरी व्यक्तीला प्रवेश देतो, प्राण्यांना प्रवेश देतो,
साधा शेतकरी गाय पाळतो तर ती गाय सुद्धा निवडून आणतो, कारण त्याला त्याचं जीवन कसं करायचंय, सुंदर करायचंय, समृद्ध करायचंय. म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्ही जे काही निर्माण करता, घर असेल, दार असेल, परिसर असेल, हे सगळं साजो सामान घडवण्यापूर्वी सर्वात महत्वाची जडणघडण जी व्हायला पाहिजे ती म्हणजे तुम्ही स्वतःला जसं हवं आहे तसं घडणं होईल. तुम्ही पाहिलं असेल की एक आरशासमोर एक मांजर उभी आहे आणि त्या आरशामध्ये सिंहाचं प्रतिबिंब आहे. तुम्ही स्वतःला कसं बघता? तुम्ही आरशात पाहिल्यावर तुम्ही स्वतःला शेळी पाहता का? तुम्ही स्वतःला कसं बघता? कसं हवंय तुम्हाला? तुमचं जीवन कसं हवंय हे तुम्हाला माहित नाहीये. ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव असावं की माझं जीवन मला कसं हवंय हेच मी विसरून गेलोय. जरा आठवा, जरा जेव्हा तुम्ही कॉलेज करत होते, नंतर तुम्ही नोकरी शोधत होते, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये किती आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि किती प्रकारची स्वप्न होती. एक माझं घर असेल, महाल, साऱ्या गावामध्ये त्याची चर्चा असेल. माझी अशी कार असेल, रस्त्याने चालली तर लोक बघत राहतील. मी क्लास 1 अधिकारी असेल, माझा असा रुबाब असेल, मी माझ्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर असेल, एखादी मुलगी विचार असा करत असेल की माझा जीवनसाथी राजकुमार असेल. प्रत्येकाला इच्छा, आकांक्षा आहे. जेव्हा तुमचं आता जीवन सुरू झालं, तुमच्या ताब्यामध्ये जीवन आलं, आता ढगात तर आपण काही जाऊ शकत नाही, पण ढगच सगळ्यांनी लग्नामध्ये नायट्रोजन गॅसचा धूर करायचा आणि ढगांची कल्पना निर्माण करायची. त्या कल्पनेत आम्ही आमच्या इच्छा, आकांक्षा काय करतो बघूया. फार मोठी गाडी पार्किंग करायला जागा नाही, त्यापेक्षा मोटरसायकल बरी. कशाला घ्यायची? एवढी EMI, पार्किंग करायला जागा नाही, आहे की नाही? बसायला एवढी माणसं नाही घरात, त्यापेक्षा आपली मोटरसायकल बरी. आम्ही काय केले? आमची जी आकांक्षा होत्या, स्वप्न होती, ती काय केली? एवढा पगार कशाला? इन्कम टॅक्सने कापूनच जातो. बरं आहे, आपला जेवढा आहे त्याच्यामध्ये खुश. म्हणजे जडणघडणीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला जसं पाहिलं होतं तसं आम्ही स्वतःला घडवतच नाही, पण आजूबाजूला आम्ही तशी परिस्थिती मात्र काय करतो? निर्माण करतो. म्हणून पाखंड तयार होतं. हे जे आर्टिफिशियल सौंदर्य आहे ना, हे प्लास्टिकची फुलं, ते प्लास्टिकचं गवत, लॉन, रंग मात्र लाकडाचा पण वस्तू मात्र प्लास्टिकची. दिसतं सोनं पण असली बेंटेक्स आहे. मग हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना, ह्यानी माणसाचं जीवन कुरूप करून टाकलेलं आहे. कारण कुठलीही मेहनत न करता त्याला त्याचा दिखावा करता येतो. स्वतःच्या चेहऱ्याला जर ग्लो आणायचा असेल, किती सात्विक आहार घ्यावा लागेल, डाएट करावं लागेल, प्राणायाम, योगा वगैरे, त्या आसनं, भानगडी, ह्या भानगडीत पडायचंच कशाला? एक ब्रश घ्यायचा, सारवायचं सगळं आणि सारवासारव करायची. आम्ही हे नाटकी जग निर्माण केलं कारण आम्हाला जडणघडण करण्याची हिंमत आमच्यात नाही, तेवढी आम्ही किंमत मोजायला तयार नाही. आजकाल लोक बघता डुप्लिकेट डिग्र्या घेता का? स्वतःला तेवढी साधना करायची नाही ना. मी तर ऐकलं काही लोक स्टेरॉइड घेता आणि तब्येत सुजवता. अशी आता सुजवली तरी ती तब्येतच दिसते ना, पण ती वसरणार आहे की नाही? काहींची तर अशी सुचते की नंतर इच्छा करून वसरत नाही, विकृती निर्माण होते. मित्रांनो, सद्गुरूंना सांगायचं जरा वेगळं आहे. त्यांना सांगायचं आहे तुमचं जीवन आतून आनंदी असलं पाहिजे, तुमचं जीवन आतून तृप्त असलं पाहिजे. तुम्ही त्याला तसं घडवताय का? पण तुमच्या आजूबाजूला तुम्ही दिखावा तर मात्र तसा करताय. आज कोणाकडे बघा, नमस्कार, कस काय चाललंय? हाय मजेत. हाऊ आर यू? आय एम फाईन. पहिलीपासून पाठ करून ठेवले. आमच्या घरामध्ये आम्हाला लहानपणापासून शिकवले, आतून तू शेळी असू दे, बाहेर वाघाचं कातळं पांगण, ही शिकवण आहे. मित्रांनो, प्रत्येकजण ढोंगी जीवन जगतोय आणि म्हणून अवघड आहे. सद्गुरूंना सांगायचं आहे की आपण जेव्हा जग घडवायला जातो, दुसऱ्यांना आपण काही उपदेश करतो किंवा दुसऱ्यांना आपण काही आदर्श निर्माण करतो, दुसऱ्यांना आपण समोर काहीतरी एक पुरुषार्थ निर्माण करून दाखवतो, तेव्हा त्याच्यापूर्वीही तुम्ही जे काही मिळवणार आहात ते मिळवण्यापूर्वी तुम्ही स्वतःला घडवा. पहिलं जगाची जडणघडण नंतर करा, घर नंतर बांधा.
त्याची इंजिनिअरिंग नंतर पहा, पहिली याची इंजिनिअरिंग पहा, त्याच्यामध्ये राहणार आहे तो स्वस्त आहे का? उंच हॉल बनवला आणि त्याच्यावरती 15 पायऱ्याची वरचा जिना बनवून वरचं मस्तपैकी घर बनवलं 2 माळ्याचं, पण ते पायऱ्या चढता येते नाही. मग पायऱ्या चढू शकणारी 3 चाकांची, दोन्ही बाजूला 3-3 चाकांची खुर्ची निर्माण केली. ती एक एक पायरीवर चढत जाते. लिफ्ट निर्माण केली, कारण एवढं वर चढण्याची क्षमता या पायांमध्ये नाही. स्वतःला घडवा ना अंगापेक्षा. हा काय हे बोंगा? काय हा बोंगा? काय भोंगा माहिती आपल्याला? बोंगा काय? बोंगा म्हणजे तुम्ही कधी जर एखाद्या सर्कशीमध्ये किंवा अम्युजमेंट पार्कमध्ये जर कधी गेला असाल तर त्या ठिकाणी स्वागत करणारे जे प्राणी असतात बघा, असे हत्ती, घोडा, काही असे मोठे उंच उंच कॉमेडी कलाकार, त्यांची उंची एवढीच असते, पण तो प्राणी किती मोठा असतो, जेवढा मोठा फुगलेला असतो. त्याच्यामध्ये काय भरलेली असते? हा आतमध्ये काय भरलेली असते? हवा भरलेली असते. काय भरलेली असते? हवा. मग ती जी हवा भरली ना, हवा भरून त्याला मोठा केला, एवढा मोठा, त्याला बोंगा असं म्हणतात. अंग एवढंच, बोंगा एवढा. हा बोंगा आणि भोंगा एकच आहे. भोंगा एवढा आवाज एवढा काढीत, आणि बोंगा एवढा असला का एवढा दाखवितो. आज आम्ही प्रत्येक गोष्टीचं काय केलंय? अतिशयोक्ती केली आहे. समोरच्याला सांगताना आपण प्रत्येक गोष्ट जी गर्व करण्यासारखी ती वाढवून सांगतो. ह्या बोंगांनी आयुष्य भ्रमिष्ट केलं लोकांचं. आता ते ट्रेंड बंद झाले. काही वर्षांपूर्वी आमच्या गावामध्ये असा ट्रेंड होता, म्हणजे सगळीकच होता तो महाराष्ट्रामध्ये. कुठलंही पोरग वयात आलं, लग्न करायचं वय झालं की त्याला विचारलं कुठे आहे रे? मुंबईला आहे. नुसतं मुंबईला आहे म्हटलं का पोरगाचं लगेच जमलं, आणि जमल्यानंतर 3 महिन्यांनी विचारलं कुठे आहे रे? गावा काय? मुंबई म्हटलं का लग्न करण्याचा पास मिळायचा. आता लोक हुशार झाले. आता पगाराची स्लिप मागता, कंपनी आहे का चौकशी करता, हा की कंपनी खरंच खरी आहे का ही चौकशी करता, बँकेचं स्टेटमेंट मागता. का? जळणघडण. म्हणजे मित्रांनो, मी आमच्या आजूबाजूला एवढं भंपक आणि एवढं ढोंगी वातावरण निर्माण करतो की नंतर त्याचं सत्य स्वीकारताना आमच्या नाकी नऊ येत. आम्ही आतमध्ये स्वतःला घडवत नाही. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय, पण शॉर्टकट नाही. लकी ड्रॉतून, स्कीम मधून, प्रमोशन मधून प्रत्येकाला मोठे व्हायचंय, परंतु सरकारी योजनांमधून, भ्रष्टाचारामधून, आरक्षणामधून, नुकसान भरपाईमधून. मी एका शेतकऱ्यांना विचारलं, म्हटलं का हो, तुमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त शाश्वती कशाची आहे? ते म्हणजे नुकसान भरपाईची. बाजारभावाची आणि पिकाची काही शाश्वती नाही, पण नुकसान भरपाईची शाश्वती. म्हटलं ह्याच्यामुळे तुमची प्रगती नाही. मला एक सांगा, म्हटलं किती शेतकरी आहे तरी नुकसान भरपाईवरती बंगले बांधले. मी त्यांना म्हटलं नुकसान भरपाईचा सर्वात मोठा तोटा काय माहिती आहे का म्हटलं? ते म्हणे काय? तुम्ही सारखे नुकसान व्हावं याचं चिंतन करीत राहते. कारण नुकसान भरपाई मिळण्याआधी काय व्हावं लागतं? ही सर्वात मोठी दुःखाची बाब आहे. म्हणजे तुमची जडणघडण जी आहे ती कशासाठी आहे? की आपोआप मिळालं पाहिजे, सहज मिळालं पाहिजे, किंमत मोजायची गरज नाही पडली पाहिजे. आज सगळीकडे तेच आहे ना, शारीरिक कष्ट नको, मानसिक कष्ट नको, पण 6 पॅक झाली पाहिजे. बरं झाले, काय होणार पुढे? 6 पॅक झाले, ज्यांनी केले होते त्यांची बिस्किट कोणी खाल्ली? गंभीर संशोधनाचा विषय. जे शाश्वत नाही त्यामागे पळता कशाला? मग सद्गुरू काय सांगता? की तुम्ही स्वतःला घडवा. तुमचं सौंदर्य चेहऱ्याचं किंवा शरीराचं सौंदर्य वाढवण्यापेक्षा जे तुमचं सौंदर्य कर्तृत्वाचं आहे, पुरुषार्थाचं आहे, आनंदाचं आहे, तृप्तीचं आहे, समाधानाचं, सेवेचं जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य तुम्ही वाढवा.
तुम्हाला माहिती आहे, तुमचं अंतरंग जर प्रसन्न असेल तर तुमचा चेहरा कसाही असू द्या चमकायला लागतो. आणि जेव्हा तुमचं आतमध्ये आनंद असतो, आनंदी चेहरा हा सर्वात सुंदर चेहरा असतो जगातला, लक्षात ठेवा. भले त्याचे दात वाकडे तिकडे असू द्या, त्याचा रंग काळा असू द्या. म्हणून तर लहान मुलगा कसलाही चेहरा असू द्या, कसलाही रंग असू द्या, ते सुंदरच दिसतं, गुटगुटीत असतं. कारण ते मेकअप करीत नाही ना. त्याला जर जन्माला यायच्या अगोदरपासून जर मेकअप माहीत झाली, आतून जर मेकअप करणार तर आंघोळ घातल्यावर घाबरेल नाही त्याची. हे आम्ही जे भास निर्माण करतो, या भासांमुळे आम्ही स्वतःला फसवतोय. माणसं बाहेरून कृत्रिमपणे सुंदर आणि आनंदी होण्यापेक्षा त्या आतून सुंदर पाहिजे. आमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, जी खुशी आहे, ही नैसर्गिक पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की तुम्ही स्वतःला जसं हवं आहे ना तसं बना. जग काय म्हणतं, जगाचा काय विचार आहे, जग काय विचार करतं, काही विचार करू नका. जग तेच विचार करतं जे तुम्ही करता. तुम्ही स्वतः ज्या भावनेमध्ये जगता त्याच भावनेने जग तुम्हाला प्रतिसाद करतं. तेव्हा आजूबाजूचं जग घडवण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी पहिलं स्वतःला घडवा. तुम्ही बी घडले, आम्ही बी घडू. नाही तर तुम्ही बिघडले ना आम्ही बिघडले. तुम्ही बिघडले म्हणून आम्ही बिघडले असं नाही. तुम्ही बी घडा, याचं उलट करा. आम्ही बी घडतो, तुम्ही बी घडा. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. तुमच्या आजूबाजूचं साजोसामान, तुमचं शरीर, तुमचा जो सभोवताल आहे हा जरूर घडवा, पण तत्पूर्वी स्वतःला घडवा. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवाल तेव्हा तुम्हाला पाहून कोणीतरी घडेल किंवा नाही घडणार, पण कमीत कमी तुम्ही तरी बिघडणार नाही. बरोबर आहे. म्हणून सद्गुरूंना काळजीपोटी सांगावं लागलं की आपण आपल्या भोवतालचं जग जे आहे ते घडवण्यापूर्वी तुम्ही स्वतःला जसे हवे आहात आतमध्ये तसं तुम्ही स्वतःला घडवा. त्याला ते इनर इंजिनिअरिंग असं म्हणतात. इनर इंजिनिअरिंग म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आतून आनंदी करते, समाधानी करते, तृप्ती करते आणि स्थिर बनवते, जागृत बनवते. नाही तर आज कसं आहे, एखाद्याने लाईक केलं का आज दिवस लय फ्रेश. नुसतं एखाद्याने स्माइल जरी केली तरी लाडू फुकतं भीतर. जर आपल्या सिनियरने सगळ्यांसमोर कौतुक केलं, बापरे, मग सेलिब्रेशन. असं नको आहे. आपल्याला माहित पाहिजे की हे सगळं जे आहे, जे माझ्यावर उधळलेली फुलं असो किंवा माझ्या रस्त्यात फेकलेली काटे असोत, मला दोन्हींसोबत चालण्याची कला माझ्याकडे आहे. दोन्हींसोबत मी आनंदाने जाऊ शकतो. ही जी कला आहे याला म्हणतात घडवणं. आणि असं आम्ही स्वतःला घडवलं पाहिजे आणि आमचं जीवन सुंदर बनवलं पाहिजे. धन्यवाद.